एव मन अधस्व मयि बुद्धि निवेशय निवशिष्यसे मयेव अतवोद्भव संशयः। अगा मानस हे एक माझ्या स्वरूपी स्वरूपिक करुणी घाली निष्ठंक बुद्धी निश्चयसी। ये दोन्ही सरसी मज माझी प्रेमेसी रेगाली तरी पावसी माते तुवा। जे मन बुद्धी इही घर केले माझ्या ठाई तरी सांगे मग काही मी तुरे। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 12 आणि या 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 8। या 8व्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला उपदेश करत असताना, मार्गदर्शन करत असताना असं म्हणतात, मयेव मनाधस्व मयि बुद्धी निवेशय निवशिष्यसि मयेव अतरुद्भन संशय। भगवंत म्हणतात, तुझं मन माझ्या ठिकाणी अर्पण कर, तुझी बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर कर, म्हणजे तू मरणोत्तर मला येऊन भेटशील, मला प्राप्त होशील। या श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधी, या श्लोकावर विवरण घेण्याआधी, चिंतन करण्याआधी, ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या तलवली गावातील दळवी परिवार आणि दळवी परिवारातील कैलासवासी रणजिता पंढरीनाथ दळवी ताईसाहेबांचं शुक्रवार दिनांक 5 जुलै रोजी दुःखद असं निधन झालं। त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। ज्या ठिकाणी आपला जन्म झालेला आहे त्या लोकाचं नाव आहे मृत्यूलोक, आणि या लोकाविषयी म्हणत असताना, सांगत असताना, बोलत असताना, या लोकाची ओळख करून देत असताना शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, यद् दष्टम तद् नष्टम, जे दिसतंय ते नसतंय। प्रत्येक जीवाला जाणं आहे। जी जी वस्तू तुम्हाला दिसते, चामड्याच्या डोळ्यांना दिसणारी वस्तू, चामड्याच्या डोळ्याला दिसणारा जीव, चामड्याच्या डोळ्याला जे जे काही दिसतंय चर्मचक्षुंना, ते सगळं जाणार आहे। आणि म्हणून सृष्टीच्या नियमाप्रमाणे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान, संतांच्या ह्या म्हणण्याप्रमाणे, जगद्गुरु तुकोबांच्या ह्या म्हणण्याप्रमाणे मौली म्हणतात, उपजे ते नासे, नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा। येणं जाणं प्रत्येकाला आहे। येताना मनुष्य फक्त शरीर घेऊन येत असतो, नाव नसतंय त्याला, त्याच्याबरोबर काहीही नसतंय। क्या लेके आयो रे जग में क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला। जाताना मनुष्य शरीर जात असते माणसाचं, पण त्या नावाने केलेली कर्म, त्या नावाचे असलेले विचार, त्या देहाने केलेली कर्म, त्या देहाकडे असलेले गुण कीर्तिरूपाने मात्र मागे राहत असतात, कीर्तिरूपाने मागे दिसत असतात। या दळवी परिवारामध्ये रणजिता ताईचा जन्म झाला। खरं तर जन्म कुठे व्हावा, कसा व्हावा, कधी व्हावा हे आपल्या हातात नाही आहे। म्हणून
काही वेळेला आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी पाहायला मिळतात. जन्म झालेला आहे, मृत्यू ठरलेला आहे, मृत्यू प्रत्येकाला आहे. ज्याप्रमाणे दोन्ही बाजू नाण्याच्या व्यवस्थित असतील तर ते नाणं चालतंय. दोन्ही बाजू नाण्याच्या बघून घेतल्या जातात, पाहून घेतल्या जातात, तपासून घेतल्या जातात. तसं जन्म हा एक नाण्याची बाजू आहे तर दुसरी बाजू मृत्यू आहे. दोन्ही पाहिजेत, दोघींचं स्मरण पाहिजे. फरक फक्त एवढाच आहे, जन्म तारीख आम्ही सांगू शकतो, मृत्यूची तारीख आम्ही सांगू शकत नाही. आम्ही जन्माला येण्याच्या काही दिवस आधी आमच्या घरातल्यांना माहिती असते की आमच्या घरात कोणतरी जन्माला येणार आहे. काही दिवस आधी कल्पना असते, आमच्या घरातल्यांना माहिती असते कोणीतरी येणार आमच्या घरामध्ये कोणतरी जन्माला येणार आहे. मृत्यूचा जर विचार केला तर आम्हालाच काय, आमच्या घरातल्यांना काय, आम्हाला सुद्धा माहिती नसते की तो मृत्यू कधी येणार आहे, कधी जावं लागणार आहे. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. ज्या घराचे ऋण आपल्यावर आहेत, ज्या कुटुंबाचे ऋण आपल्यावर आहेत, ज्या समाजाचे ऋण आपल्यावर आहेत, ज्या आईवडिलांचे ऋण आपल्यावर आहेत, ज्या भाऊ बंधांचे ऋण आपल्यावर आहेत, ज्या कुटुंबाचे ऋण आपल्यावर आहेत, त्याच घरामध्ये, त्याच कुटुंबामध्ये, त्याच समाजामध्ये आणि त्याच आईवडिलांच्या पोटी आपला जन्म होत असतो. त्याप्रमाणे ताईसाहेबांचा जन्म या दळवी परिवारामध्ये झाला, पण कर्मधर्म संयोगाने जन्मताच अपंग म्हणून जन्म झाला. या ठिकाणी जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाची काहीतरी आशा असते, अपेक्षा असते आणि अशा अपेक्षेने मनुष्य या ठिकाणी कार्य करत असतो. प्रत्येक जण आपापल्या कर्माप्रमाणे, आपापल्या संघाप्रमाणे, आपापल्या राहण्याप्रमाणे कल्पना करत असतो. आपण कसं जगावं, कसं वागावं, कसं राहिलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, आपण ह्या जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. या नरदेहामध्ये आम्ही आलेलो आहोत. 83,99,999 योनींपेक्षा श्रेष्ठ नरदेह आम्हाला मिळालेला आहे, नरदेह आम्हाला प्राप्त झालेला आहे. या नरदेहामध्ये, या मनुष्य देहामध्ये आम्ही आलेलो आहोत. त्याचा आनंद आम्ही घेतला पाहिजे, त्याचं सुख आम्ही घेतलं पाहिजे. प्रत्येकाच्या अशा अपेक्षा असतात. पण या ठिकाणी मनुष्याची कर्म करतोय की नाही, जन्माला येतोय की नाही, जन्म आणि मृत्यू, कर्म, प्रारब्ध, संचित आणि क्रियमान कर्म याच्यावर सगळं अवलंबून असतंय. प्रारब्ध, संचित आणि क्रियमान कर्म. मी म्हणेन आईवडिलांचे काहीतरी ऋण असतील, तिचे काहीतरी ऋण असतील आईवडिलांवर, आणि म्हणून जेवढे ऋण होते तेवढी सेवा प्रामाणिकपणे केली. मुलांमध्ये आणि आईवडिलांमध्ये किती फरक आहे बघा बरं का. आजच्या या ताईच्या उदाहरणावरून आपल्याला कळतंय आईवडील मुलाची किती सेवा करू शकतात, कशा प्रकारे सेवा करू शकतात. जन्मापासून अपंग असलेली माझी ताई 22 वर्ष आईवडिलांनी सेवा केली, 22 वर्ष त्या कुटुंबाने सेवा केली, 22 वर्ष त्या कुटुंबातील सगळ्या माणसांनी सेवा केली त्या ताईची. काही वेळेला आम्हाला 22 दिवस सेवा करायची म्हटल्यानंतर येऊन पडतंय. घरामध्ये एखादा जर म्हातारा, एखादी जर म्हातारी, एखादा वयस्कर माणूस जर एखादा खॉटमध्ये पडला ना, तर 22 महिने जर सेवा केली तर 23व्या महिन्याला घरातलेच देवाकडे प्रार्थना करतात, देवा सोडावा आता, पडलेला आहे त्याला पण आणि आम्हाला पण. बरोबर आहे का. आईवडिलांची सेवा करण्यामध्ये आम्ही एवढे कमी पडतोय, आईवडिलांची सेवा करण्यामध्ये आम्ही एवढे कमी पडतोय. एक 2-4 महिने काय कुठे सेवा करायची आली, आईवडिलांची खोटमध्ये पडलेला की माणसं कंटाळतात. सांगू का, काढावं लागतंय म्हणजे त्यांचं खाणं पिणं सुद्धा कमी करतात. जी पाहुणी माणसं त्यांना पाहायला येतात ना, त्यांच्या पिशव्या बाजूच्या बाजूला त्या पोरांना सांगून करून देतात. ते
ते आजारी माणसापर्यंत पोहोचू देत नाहीत. मुलांना सांगितलेलं असतंय, मुलांना कोणी पाहुणे आले ना की ते पिशव्या घ्यायच्या आणि बाजूला तुम्ही जाऊन त्या खाऊन टाकायच्या, म्हाताऱ्यापर्यंत पोचवायच्या नाहीत. त्या आजारी असलेल्या त्या आजीपर्यंत, त्या आजोबांपर्यंत पोचवू द्यायच्या नाहीत. का? खाल्लं की ते आम्हाला काढायला लागतंय. ते काढायला लागतंय म्हणून खाणं पिणं तोडणारी माणसं कितीतरी आज आम्हाला कलियुगामध्ये पाहायला मिळतात. आम्ही आई वडिलांची सेवा करताना खूप खूप कमी पडतोय, खूप कमी पडतोय बरं का. आणि म्हणून तर आज आम्हाला वृद्धाश्रम पाहायला मिळतात. ज्या हिंदुस्थानमध्ये आम्ही जे कार्य करतोय, ज्या देशामध्ये आम्ही कार्य करतोय, ह्या हिंदुस्थानच्या श्रुती आम्हाला शिकवतात, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. एवढी उत्तम शिकवण असून सुद्धा आमच्याच बाजूला आम्हाला वृद्धाश्रम पाहायला मिळतात. आमच्या महाराष्ट्रामध्ये असलेलं एक शहर ज्याला आम्ही शिक्षणाचं माहेरघर समजतोय, पुणे. सगळ्या शहरांपेक्षा जास्त वृद्धाश्रम पुणे शहरामध्ये आहेत. 60 पेक्षा वर वृद्धाश्रम केवळ पुणे शहरामध्ये आहेत. आणि त्याला मी शिक्षणाचं माहेरघर समजतोय. एका माणसाने एका साधूला प्रश्न विचारला, म्हणजे ज्या मुलांनी आपले आई वडील वृद्धाश्रमात नेऊन ठेवलेले आहेत, ते आई वडील मेल्यानंतर त्या मुलांना किती दिवसापर्यंत सूतक पाळायचं असतंय बरं का. साधू पुरुषाला, त्या एका साधू माणसाला एका माणसाने प्रश्न विचारला, ज्या मुलाने आपले आई वडील वृद्धाश्रमात नेऊन ठेवलेले आहेत, ते आई वडील मेल्यानंतर त्या मुलाने किती दिवस सूतक पाळावं. त्या साधूने दिलेलं उत्तर ऐका जरा. ते साधू म्हणतात, ज्या मुलाने आपले आई वडील वृद्धाश्रमात नेऊन ठेवले, ते आई वडील मारायची काय वाट पाहत आहे. ज्या दिवशी नेऊन ठेवले ना, त्या दिवसापासून त्याला ते सूतक चालू झालं, मरेपर्यंत, शेवटपर्यंत ते कधीही सूतक फिटत नाही. ज्याने आपले आई वडील वृद्धाश्रमात नेऊन ठेवलेले आहेत, त्याला पूजा करण्याचा अधिकार नाही. त्याला देवाचं कोणतंही कार्य करण्याचा अधिकार नाही. कारण देवाच्या रूपामध्ये, आई वडिलांच्या रूपामध्ये जो देव आपल्या घरामध्ये सेवा स्वीकारत असतो, ती सेवा जर आपल्याकडून घडत नसेल, ते कार्य जर आपल्याकडून घडत नसेल, तर ती पूजा करण्याचा अधिकार त्याला दिलाय कोणी. आज या महाराष्ट्रामध्ये आम्हाला पांडुरंग परमात्म्याचं पंढरपूर क्षेत्री जे दर्शन होत आहे ना, त्याला कारण म्हणजेच आई वडिलांची सेवा आहे. पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा. आई वडिलांच्या सेवेमध्ये किती सामर्थ्य आहे, किती पॉवर आहे, किती बळ आहे. 28 युग पांडुरंग परमात्म्याला एका विटेवर तिष्ठत उभं करण्याचं सामर्थ्य आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे. पण आम्ही आई वडिलांची सेवा करण्यामध्ये कमी पडतोय आम्ही. आज मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की गेली 22 वर्ष त्या ताईची सेवा, त्या वडिलांनी, त्या आईने सगळं जाग्यावर होत असताना, जन्मताच अपंग असताना 22 वर्ष सेवा केली. 22 वर्ष. मुलगा कसंही असू द्या, मूल कसंही असू द्या, मुलगी कशीही असू द्या, एखाद्या व्यसनाधीन झालेला मुलगा असेल ना, जो रोज त्रास देतोय, ज्याचा रोज ताप आहे, अशा मुलाला सुद्धा दीर्घ आयुष्य लाभावं असं देवाकडे प्रार्थना करणारं या जगातलं एकमेव दैवत असेल तर त्या दैवताचं नाव आहे आई वडील. मुलाला कधी त्रासत नाही, मुलाला कधी कंटाळत नाही. आई वडील कधीच त्रासत नाही, कधीच कंटाळत नाही.
आणि म्हणून ही सेवा करत असताना त्या आईने, त्या वडिलांनी, त्या कुटुंबाने, त्या समाजाने, त्या कुटुंबातील सगळ्या व्यक्तींनी आमची ताई आज ना उद्या चालायला लागेल, आमच्या ताईचे शब्द आज ना उद्या आम्हाला ऐकायला मिळतील, ज्याप्रमाणे आम्ही या जीवनाचा आनंद घेतोय ना त्याप्रमाणे आमची ताई सुद्धा या जीवनाचा आनंद घेईल. आणि हाच हेतूने कुठल्याही प्रकारचे डॉक्टर ठेवले नाहीत, कुठल्याही प्रकारचे उपचार ठेवले नाहीत, कुठल्याही प्रकारचे वैद्य ठेवले नाहीत. ज्यांनी जिथे सांगावं तिथे जावं, तिथला दवा आणावा, तिथले उपचार करावेत. पण आपण म्हणतो ना ईश्वर सत्तेपुढे काही इलाज नाही. भगवंताची लीला अगाध आहे, भगवंताची लीला अगाध आहे. 22 वर्षे सेवा करणारे हे आई वडील शेवटपर्यंत देवाकडे एकच प्रार्थना करत असतील, देवा आमच्या मुलीला उदंड आयुष्य लाभो. कारण आई आई असते बरं का. आईचं प्रेम, वडिलांची माया आयुष्यात आपल्याला कुठे मिळत नाही. सांगू का, स्वर्ग सुखापेक्षा कित्येक पटीने चांगलं उत्तमाचं सुख आम्हाला आईच्या कुशीमध्ये मिळतंय. जोपर्यंत कुस आहे तोपर्यंत तिची किंमत कळत नाही. थकून भागून आल्यानंतर एकदा काय बापाच्या मांडीवर डोकं ठेवलं ना की तो मायेचा हात बापाचा एकदा काय पाठीवरून फिरला, डोक्यावरून फिरला, माथ्यावरून फिरला ना, सगळा शिंभाग उतरला जातो आणि पुन्हा 36 हत्तींचं बळ आमच्या अंगी संचारलं जात आहे. एवढं सामर्थ्य त्या बापाच्या मायेच्या हातामध्ये आहे. सकाळी उगवणारा सूर्य सूर्यास्ताच्याच वेळेला मावळतोय, सूर्यास्ताच्याच वेळेला मावळतोय. त्यासाठी आम्ही पंचांग पाहतोय, उद्या सूर्योदय कधी आहे, सूर्यास्त कधी आहे. सूर्योदयाच्या वेळेला उगवणारा सूर्य 6:45 सूर्योदय आहे. बरोबर 6:45 सूर्योदय होतो. संध्याकाळी 7:15 सूर्यास्त आहे. बरोबर 7:15 सूर्यास्त होत असतो. पण सांगा ना, एखाद्या दिवशी जर दुपारी आपली सगळी कामं चालू आहेत, सगळी शेतामध्ये सगळी माणसं काम करतायत आणि ऐन 12-12:30च्या वेळेला जर सूर्य मावळला तर काय होईल बरं? काय होईल? अरे भगवंता या ठिकाणी जन्माला घालणाऱ्या माणसाला प्रत्येकाला तो आयुष्य 100 वर्ष दिलेला आहे. कारण शास्त्र सांगतंय शतवर्ष वय नेमिले, शतवर्षाची गणना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. 100 वर्ष आयुष्य दिलेलं आहे. देवा आम्ही सुद्धा त्याच दृष्टीने पाहतोय ना रे. उगवणारा सूर्य सूर्योदयाच्या वेळेला उगवलेला आहे, सूर्यास्ताच्या वेळेलाच त्याचा अस्त व्हावा ना. ज्या मुलीला तलहाताप्रमाणे वाढवलं, घडवलं, दिवस रात्र ज्या मुलीची आई वडिलांनी सेवा केली, कधीही सेवेला कंटाळले नाहीत, कधीही त्रासले नाहीत. मी म्हणेन अशा अपंग असणाऱ्या बाळांना अतिशय आयुष्य कमी असतंय, त्यांचे दिवस अतिशय कमी असतात. पण गेली 22 वर्ष या ठिकाणी या ताईने काम केलं, कार्य केलं. 22 वर्ष या ठिकाणी आपल्या बरोबर ही ताई राहिली. त्याला कारण म्हणजे त्या आई वडिलांनी केलेली सेवा आहे, त्या आई वडिलांनी घेतलेली मेहनत आहे, त्या आई वडिलांचे कष्ट आहेत. एखाद्या झाडावर फूल यावं, कळी यावी, त्या झाडाला घेतलेली मेहनत, त्याला घातलेलं खतपाणी, आशेने मनुष्य पाहत असतो आता उद्या ती उमळणार, त्याचं फूल होणार, ते फूल आम्हाला पाहायला मिळणार. आणि आतापर्यंत घेतलेली जी मेहनत आहे त्याचा आनंद आम्हाला होणार, त्याचं समाधान आम्हाला होणार. कोणीतरी यावं आणि ती कळीच तोडून न्यावी, अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी या ताईसाहेबांची. अवघ्या वयाच्या 22व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला ताई. 22व्या वर्षात
त्या आई वडिलांना काही वाटत नसेल का? तुम्हाला सांगू का, आई वडिलांच्या जीवनातील सर्वात मोठं दुःख जर असेल ना, कुठलाही आई वडील असू द्या, मुलगा मुलगी कसाही असू द्या, पण आई वडिलांच्या आधी जाणं ज्या वेळेला होतंय ना एखाद्या मुलाचं, त्या आई वडिलांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख असतंय ते, न विसरणारं दुःख असतंय ते, न विसरणारं दुःख असतंय. एकाने विचारलं मला, महाराज आईची माया कशी असते, आई कशाला म्हणतात? आत्मा आणि ईश्वर यांचं दोघांचं एकत्रितरित्या दर्शन घेण्याचं ठिकाण म्हणजेच आई. आत्मा आणि ईश्वर यांचं दोघांचं एकत्रितरित्या सामर्थ्य अनुभवायचं ठिकाण म्हणजे आई. आईसारखं दैवत नाही. आकाशाचा केला कागद आणि समुद्राची केली शाई, तरी आईच्या प्रेमाचा निबंध लिहिता येत नाही. आईचे एवढे उपकार आहेत, आईचे एवढे उपकार आहेत का आपल्या चामडीचे जोडे जरी करून आईला दिले ना, तरी सुद्धा आपण तिच्या उपकारातून कधीच मुक्त होणार नाही, कधीच परतफेड करू शकत नाही. बरंच काही सांगूनही त्याला आई काय ते कळत नाही, म्हणून अगदी रस्त्यात जाता जाता एका माळ रानावरती चरणारी गाय ज्या वेळेला घराच्या दिशेने निघालेली आहे, त्या गायीने चरावं, चारा घ्यावा, पोट भरून खावं, तृप्त व्हावं खाऊन, म्हणून तो गुराखी बिचारा अडवतोय तिला जाऊ देत नाही, तिला तिथून हळू देत नाही. ती घराच्या दिशेने निघालेली आहे, पण तो गुराखी परत परत तिला थांबवतोय. ती काही केल्या थांबत नाही. त्याला सांगितलं, तिला म्हणतात आईची माया. म्हणे नाही कळलं. जेव्हा त्या गुराख्याचा तो डोळा चुकवून ती गाय ज्या वेळेला निघाली गोट्यात येऊन ज्या वेळेला वासराच्या जवळ आली आणि वासरू ज्या वेळेला प्यायला लागलं की नाही दूध, त्या वेळेला ती स्थिर झाली. गोठ्यापासून 1-2 किलोमीटर अंतरावर असलेल्या त्या गायीला कळते, गोठ्यामध्ये माझ्या वासराला भूक लागलेली आहे, मी गेलं पाहिजे. मला चारा घेतला नाही घेतला तर काही फरक पडणार नाही, माझं पोट भरो वा न भरो, पण आधी माझ्या मुलाचं पोट भरलं पाहिजे, आधी माझ्या वासराला मी दूध दिलं पाहिजे. याला आईची माया म्हणतात, याला आईची माया म्हणतात. तरीही त्याला पटलं नाही. मग पुढे जाता जाता एक आत्ताच छोटी छोटी पिली असलेली कोंबडी बाजूला होती, दाणे खात होती. तेवढ्यात त्याला सांगितलं, त्यातला एखादा पिला घेऊन ये फक्त. आणि ज्या वेळेला तो त्या कोंबडीच्या जवळ गेला, पिलांना हात लावणार, तेवढ्यात ती कोंबडी त्याच्या अंगावर जी धावून आली ना, तेव्हा मग बोलतो, आता कळली आईची माया काय असते. तेव्हा कळली त्याला आईची माया काय असते. काळ रूपाने आलेला एखादा कावळा जर त्या कोंबडीला दिसला ना, तर बिचारी सगळी पिली पंखाखाली घेऊन आणि शांत दडी मारून बसलेली असते. का? काळ रूपी आलेल्या त्या कावळ्याच्या तावडीतून मला माझी पिली सांभाळायची आहे. बरोबर पंखाखाली घेऊन बसते ती. पण किती वेळ बसेल? तिलाही अन्न खायचंय, तिलाही धान्य खायचंय, मुलांचंही पोट भरलं पाहिजे, त्यांनाही धान्य खायचंय. बराच वेळ ज्या वेळेला ती पंखामध्ये घेऊन पिली ज्या वेळेला बसते, आणि बराच वेळ झाल्यानंतर मग आता तो कावळा निघून गेला असं तिला वाटतंय, त्यावेळेला ती पंख मोकळे करून आणि मग ती पिली बाजूला चरत असतात. पण सांगू का, कुठेतरी दडलेल्या त्या कावल्याने यावं आणि एखाद्या पिलाला उचलावं. जसं तो एखादा पिला उचलतोय ना, तसे त्या कावळ्याच्या बरोबर भरारी घेऊन काही अंतरावर त्या कावळ्याच्या बरोबर अगदी पंख दोन्हीही उडून आणि त्या पिढ्याला वाचवण्यासाठी ती कोंबडी प्रयत्न करत असते. आमच्या घरातील एक वेळा एखाद्या वेळेला जर अल्प आयुष्यामध्ये, अल्प वयामध्ये जर एखादा मुलगा, एखादी मुलगी जर जात असेल ना, त्याच वेदना त्या आई वडिलांना होत असतात, त्याच वेदना त्या भावाला होत असतात, त्याच वेदना त्या बहिणीला होत असतात. पण करणार काय? पिल्याला नेणारा काळ रूपी कावळा दिसतोय रे, पण आम्हाला नेणारा काळ कधीच दिसत नाही ना. कधी येतोय आणि आमच्या पिल्यांना घेऊन जातोय पत्ता लागत नाही. तो दिसत नाही आम्हाला दिसत नाही. तो काळ जर दिसला असताना तर आईने तशीच भरारी घेतली असती त्या काळाच्या बरोबर.
बाबालाही तेच सामर्थ्य मिळालं असतं, त्याच सामर्थ्याने बाबाने सुद्धा भरारी घेतली असती आणि माझ्या ताईला त्या काळाच्या तावडीतून, त्या काळाच्या जवळून कशी खेचून आणायची त्यासाठी प्रयत्न केले असते. पण पिलांना नेणारा कावडा दिसतोय, आम्हाला नेणारा काळ मात्र दिसत नाही. आम्हाला नेणारा काळ मात्र दिसत नाही. आम्ही एका घरात जन्माला आलो, एका ठिकाणी जन्माला आलो, एकमेकाविषयी ममत्व निर्माण झालं, प्रेम निर्माण झालं, एकमेकावर प्रेम करायला लागलो, एकमेकाला जीव लावायला लागलो. पण हे सगळं कार्य करत असताना आम्हाला कळलंच नाही की हे सगळं काय आहे, हे कशा पद्धतीने आहे, हे कशा पद्धतीने जगायचं आहे, कशा पद्धतीने वागायचं आहे, कुठल्या वस्तूविषयी किती ममत्व आमच्या अंतःकरणामध्ये असावं याचा विचार कधी आम्ही आयुष्यात केलाच नाही हो. हे सगळं आम्हाला आमचं वाटलं ना, हे सगळं आम्हाला आम्ही निर्माण केलेलं वाटलं ना, म्हणून त्या सगळ्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झालं. आणि ममत्व निर्माण झालं म्हणून एखादा माणूस, एखादी व्यक्ती ज्या वेळेला आमच्यातून निघून जाते ना, त्यावेळेला न सहन होणारं दुःख आम्हाला प्राप्त होत असतंय. या सगळ्या घडामोडी आमच्या हातात नाही आहेत ना. दैवजात दुःखे भरले दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोन ओंडक्यांची होती सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. बोलायला जमत नसेल पण कधीतरी आईचा शब्द कानावर पडला ना तर कुठेतरी ओ देणारी ती माझी ताई, बहिणीकडे प्रेमळ नजरेने पाहणारी ती माझी ताई, भावाकडे प्रेमळ नजरेने पाहणारी ती माझी ताई, बोलायचा प्रयत्न करणारी बाबा बाबा म्हणून बाबांना आवाज देवा, बाबांकडे डोळे भरून प्रेमाने पाहणारी ती ताई आज मात्र आमच्यातून निघून गेली. संचित कर्म आहेत, प्रारब्ध आहे आणि क्रियमान कर्म आहेत. या तिघांच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. जेवढे ऋण या समाजावर होते, जेवढे ऋण या दळवी परिवारावर होते, या परिवाराचे ऋण जेवढे होते, आई वडिलांवर ऋण जेवढे होते, आई वडिलांचे ऋण जेवढे होते, तेवढं कार्य त्या ठिकाणी घडलं गेलं. आणि जे आयुष्य भगवंतांनी दिलं होतं ते आयुष्य व्यतीत झाल्यानंतर, काळक्रमण झाल्यानंतर, शुक्रवार दिनांक 5 जुलै रोजी ताई साहेबांनी आपला सर्वांचा निरोप घेतला. जन्म कुठे व्हावा, कसा व्हावा, कधी व्हावा हे आमच्या हातात नाही आहे. दुसरं ह्याच नाण्याची बाजू आहे मृत्यू. आम्ही जन्मतारीख सांगू शकतो पण मृत्यूची तारीख आम्ही सांगू शकत नाही. मृत्यूची तारीख नाही सांगू शकत आम्ही. कुठे होईल, कसा होईल, कधी येईल. आम्हाला 100 वर्ष आयुष्य दिलेलं आहे, आम्ही 100 वर्ष जगणार आहेत असं जर कोणाला वाटत असेल तर तो आपला भ्रम आहे. तो भ्रम आहे आपला. जन्मही आमच्या हातात नाही, मृत्यूही आमच्या हातात नाही, पण मात्र जन्म आणि मृत्यू याच्या मधला काळ जो आहे ना तो आयुष्य, ते आयुष्य आमच्या हातात आहे. आणि त्या आयुष्यामध्ये आम्ही कसं जगावं याचं उदाहरण या श्लोकामध्ये भगवंत आम्हाला करून देतात. काय नाही, या ठिकाणी जगता वगता भगवंत म्हणतात की ना, एखाद्या वेळी एखादं फळ मला वाहण्यासाठी कमी असलं मी मानून घेईन. अक्षता वाहा नानाविध फलानी समर्पयामी, देव मानून घेतील. एखाद्या वेळी हार नसेल ना चांगला फुलांचा, एखादं फुल तिथे ठेव, अक्षता घे, देवाला सांग, नानाविध पुष्पमाला समर्पयामी, देव समजून घेतील. पण आपलं मन देवाच्या चरणी स्थिर केलं पाहिजे. देवाच्या चरणी आपलं मन वाहिलं पाहिजे आणि आपली जी बुद्धी आहे ना त्या देवाच्या चरणी स्थिर केली पाहिजे. काय म्हणतात भगवंत, मयेव मन अधस्व मयि बुद्धी निवेशय, निवेशस्यसि मयव अतवृध्वन संशय. जर तू माझ्या चरणी मन अर्पण करशील, माझ्या चरणी जर तू बुद्धी स्थिर करून ठेवशील तर मरणोत्तर तू मला प्राप्त होशील असे भगवंत म्हणतायत. हा 8 तास आपला कशासाठी चालू आहे? हे जे प्रयत्न जे आहेत आपले हे कशासाठी चालू आहेत? का चालू आहेत?
कशासाठी हा अट्टाहास? शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस आपल्याला माहिती आहे. इथे बसलेल्यांपैकी 80% माणसांना जन्मतारीख माहिती असेल, बरं का? 80% माणसांना जन्मतारीख माहिती असेल, पण मृत्यूची तारीख मात्र एखाद्याला पण माहिती नसेल. एखाद्याला पण माहिती नसेल. आहे का कोणाला माहिती? मृत्यू कधी आहे आपल्याला हे कोणाला माहिती आहे? कोण सांगू शकतंय? व्यासमुनींचे 4 शिष्य, सुमंतू, पैल, वंशंपायन आणि जैमिनी, बरं का? त्या वंशंपायन जे आहेत ना, त्यांना विचारतायत जन्मजय राजा, जन्मजय राजा जे आहेत ना, ते वंशंपायन जो शिष्य आहे त्याला विचारतायत, म्हणजे साधू पुरुषाला काही काळ आधी मृत्यू समजतो, खरं आहे का? बरं का? काय विचारतायत? साधू पुरुषाला, जे संत पुरुष आहेत त्यांना काही काळ आधी मृत्यू समजतोय, खरं आहे का? म्हणे हो खरं आहे. फक्त साधू पुरुष कोण, त्यांची आपण पहिले ओळख घेतली पाहिजे. साधू कोणाला म्हणतात? संन्यासाची व्याख्या, साधूची व्याख्या सांगत असताना माऊली म्हणतात, मी आणि माझ्या आईची आठवणा विसरले, जयाचे अंतःकरण पारता तोची. संन्यासीचा तोची. मी माझे आईची आठवणा. कधी शोधलंय का मी कोण आहे? बाई म्हणते मी करते म्हणून तुम्ही खाताय, बाप्या म्हणतोय मी आणतोय कमवून आणतोय म्हणून तुम्ही खाताय. तो पुरुष बोलतोय मी घाम घालतोय, मी कष्ट करतोय, मी मेहनत करतोय, मी कमावतोय, मी कमवून आणतोय म्हणून तुम्ही खाताय. ती बाई बोलते मी 4 दिवस गेले तर तुम्हाला भुकजे राहायला लागेल, तुम्हाला अजून चहा करता येत नाही, मी शिजवून देते म्हणून तुम्ही खाताय. मी तरी शोधलंय का आपण मी कुठे आहे? तो शोधा. ज्या दिवशी मी सापडेल ना, त्याच्या बाजूलाच देव सापडेल. जोपर्यंत मी सापडत नाही ना, तोपर्यंत देव काय हे कळणार नाही, कारण मीच्या बाजूलाच देव आहे. फक्त मी शोधला पाहिजे कुठे येतो, बरं का? समोर चाललेली बैलगाडी, विचारलं काय? ती म्हणे बैलगाडी आहे. दाखव रे बाबा हात लावून मला, कुठे बैलगाडी आहे? चाकाला हात लावला चाक आहे ते, धुराणीला हात लावला धुराणी येते, जुक्याला हात लावला जुक्याला येते, साठीला हात लावला साठी येते. बैलगाडी कुठे आहे? मी कुठे? हा हात आहेत, पाय आहेत, तोंड आहे, डोकं आहे, हा डोळे आहेत, हा तोंड आहे, मी आहे कुठे? कधीतरी तत्व ना तत्व बाजूला करा आणि तो मी शोधा. मी करतोय. एका साधू पुरुषाला त्याच्या शिष्यांनी विचारलं साधू पुरुषाला, बाबा मी देवाचं करण्यामध्ये कधी काही कमी पडत नाही, मी उपासना करतोय, मी देवपूजा करतोय, मी देवाचं भजन करतोय, मी देवाचं नामस्मरण करतोय, मी देवाचं स्तवन करतोय, मी देवाच्या बाबतीत कधीच काही कमी पडत नाही, पण तरी सुद्धा मला आत्मसाक्षात्कार का होत नाही, मला आत्मप्रचिती का येत नाही, तरी सुद्धा मला जे समाधान पाहिजे, जे सुख पाहिजे ते का मिळत नाही, कधी मिळेल मला? साधू पुरुष म्हणतात, ते सत्पुरुष म्हणतात, दादा तू ज्याची अपेक्षा करतोय ना ते तुला सगळं मिळेल मी मेल्यावर. काय सांगितलं? तुला सगळं मिळेल पण मी मेल्यावर. मी देवपूजा करतो म्हणण्यापेक्षा देवपूजा करतोय बोल ना, देवाची, देवच देवाची पूजा करतोय ना, त्याच्या सामर्थ्याशिवाय होणार आहे का? मी देवाच्या बाबतीत कधीच काही कमी पडत नाही, मी देवाच्या बाबतीत कधीच काही कमी पडत नाही, हा मी बाजूला करणार, मी शोधा. एक एक वस्तू बाजूला केली सगळी, आरापाटा, आंबवाना, दहावी, कानखील, आस, पेटी, साठी, जुक्यार, धुरांड्या सगळं बाजूला केलं. बैलगाडी कुठे आहे?
आमचं एक ना एक तत्व जरी बाजूला केलं तरी मी हे तत्व या ठिकाणी नाही आहे. एक तत्व जरी बाजूला केलं तरी मी हे तत्वच नाही आहे. असेल तर सांगा मला, मी तत्व कुठे आहे? माऊली म्हणतात 7 5 3 दशकांचा मेळा. 7 5 3 7 5 12 3 15 दशकांचा 25 तत्वांची ओळख त्या ठिकाणी माऊलींनी करून दिलेली आहे. 25 तत्व मांडलेली आहेत. नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये नाथ महाराजांनी 36 तत्व मांडलेली आहेत. या 25 तत्वांमध्येही ते मी तत्व नाही आहे, या 36 तत्वांमध्येही मी तत्व नाही आहे. संपूर्ण नखापासून केसापर्यंत जर प्रत्येक तत्व ना तत्व बाजूला केलं तर मी हे तत्वच नाही आहे. मी हे तत्वच नाही आहे. या ठिकाणी 4 देह आहेत, स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण. प्रत्येक तत्वाची जर आपण ओळख घ्यायला गेलो तर ह्या सगळ्या तत्वांमध्ये मी हे तत्व नाही आहे. आपण साधारणतः नखापासून ते केसांपर्यंत जी तत्व आहेत त्यांचा विचार करू. जर मी हे तत्व कुठे आलं तर मला सांगा. 4 देह आहेत, स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण. त्या 4 देहाच्या 4 स्थिती आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. या ठिकाणी अभिमान 4 प्रकारे कार्य करतोय, विश्व, तेजस, प्राज्ञा आणि प्रत्येक आत्मा. या ठिकाणी 4 स्थान आहेत, नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान, मूर्धनी. 4 शक्ती आहेत, इच्छाशक्ती, द्रव्यशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती. 4 गुण आहेत, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, शुद्ध सत्वगुण. 4 मात्रा आहेत, आकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा. मी तत्व आलं का कुठे? आलं. अंतःकरण पंचक या ठिकाणी कार्य करते. अंतःकरण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. प्राण पंचक या ठिकाणी कार्य करते. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. विषय पंचक या ठिकाणी कार्य करताय, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. ज्ञानेंद्रिय पंचक कार्य करताय, नाक, कान, त्वचा, डोळा, जीभ. कर्मेंद्रिय पंचक कार्य करताय, वाचा, पाणी, पाद, शिष्ण आणि गुद. आलं का कुठे मी तत्व? मी तत्व आहे कुठे? पंचभूतात्मक देहाची निर्मिती केलेली आहे भगवंतांनी. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचभूतात्मक देहाचे 5 भूतांची 5 तत्व आहेत. खरं तर पृथ्वीची निर्मिती करत असताना भगवंतांनी अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम या 5 तत्वांनी पृथ्वीची निर्मिती केलेली आहे. ती पृथ्वी ज्या आपापासून निर्माण झालेली आहे त्या आपाची 5 तत्व आहेत, शुक्लित, श्रोणित, लाळ, मूत्र आणि श्वेद. ते आप ज्या तेजापासून निर्माण झालेले त्या तेजाची 5 तत्व आहेत, क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुना. ते तेज ज्या वायूपासून निर्माण झालेले त्या वायूची 5 तत्व आहेत, चलन, वलन, प्रसारण, निरोधन आणि आकुंचन. तो वायू ज्या आकाशापासून निर्माण झालेले त्या आकाशाची 5 तत्व आहेत, काम, क्रोध, शोक, मोह आणि भय. सांगा ना मी हे तत्व आलं का? सगळं नखापासून तर केसांपर्यंत सगळी तत्व आम्ही बघितली, पण या सगळ्या तत्वांमध्ये मी हे तत्व नाही आहे. मग मी हे तत्व निर्माण झालं कसं? आलं कसं? आलं कुठून? सांगू का? आमच्या घरामध्ये आम्हाला प्रकाश मिळावा म्हणून बल्ब आहे, हवा मिळावी म्हणून पंखा आहे, गरम पाणी मिळावं म्हणून हीटर आहे, गिझर आहे, थंड पाणी मिळावं म्हणून फ्रीज आहे, कपडे धुता यावेत म्हणून वॉशिंग मशीन आहे, वाटणा करता यावा म्हणून मिक्सर आहे, आम्हाला दूरचं दर्शन व्हावं म्हणून टीव्ही आहे, आम्हाला अधिक थंड हवा मिळावी म्हणून एसी आहे, फ्रीज आहे. लाईट नसेल तर? सगळी उपकरणं आहेत, पण लाईट नसेल तर, पॉवर नसेल तर? मग कधीतरी विचार करणं, एखादा माणूस गेला, आपण म्हणतो अमुक अमुक माणूस गेला, गेला म्हणजे नक्की काय झालं? ज्या देहाने त्याला ओळखायचो तो देह आपल्या समोर पडलेला आहे. फोटो दाखवून त्याला आपण ओळखायचो, जसा फोटो आहे तसा आपल्या समोर पडलेला आहे. डोळे आहेत, कान आहे, त्वचा आहे, जीभ आहे, नाक आहे, पाय आहेत, हात आहेत, का कार्य करू शकत नाही? या सगळ्याला चालवणारं जे तत्व आहे, एक तत्वी कळा दावी हरी. या सगळ्याला चालवणारं जे महतत्व आहे, या पंचभूतांना चालवणारं जे महद्भूत आहे, त्या परब्रह्माचं विस्मरण झाल्यानंतर, त्या देवाचं विस्मरण झाल्यानंतर माणसाच्या अंतःकरणामध्ये जो अहंकार निर्माण होतो, आणि अहंकार निर्माण झाल्यानंतर
भगवंताचं विस्मरण झाल्यामुळे जे तत्व निर्माण होतंय त्याला म्हणतात मी तत्व, त्याला म्हणतात मी. बाजूला सारा, तो अहंकार बाजूला सारा. ज्या दिवशी आम्ही आमचा अहंकार बाजूला सारू, अभिमान बाजूला सारू ना, त्या दिवशी निश्चित ज्या जागी आहोत त्याच जागी आम्हाला देवाची, भगवंताची ओळख प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, मात्र निश्चित आहे. रावणाला कोणी मारलं? रावणाला मारलं कोणी? रावणाला रावणाच्या अहंकाराने मारलं. लोखंडाला संपवण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. लोखंडाचा गंजच लोखंडाला संपवत असतो. तसं माणसाला संपवण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. माणसाचा अहंकारच माणसाला संपवत असतो. मग तो अहंकार, तो अभिमान वेगवेगळ्या प्रकारे येत असतो ना. संसारिक माणसाकडे असतो ठीक आहे ना, प्रापंचिक माणसाकडे असतो ठीक आहे ना, पण परमार्थिक माणसाकडे, आध्यात्मिक माणसाकडे अहंकार, अभिमान यावा, ज्ञानाचा, पांडित्याचा. आणि मग याला सगळा बोललेला असतोय तो. मान अपमान, सुख दुःख, देहातीत अवस्था ज्या दिवशी होईल ना आमची, बरं का, उदासीनता वृत्ती ज्या दिवशी निर्माण होईल आमच्या अंतःकरणामध्ये, विदेह स्थिती ज्या वेळेला मला प्राप्त होईल ना, त्यावेळेला जे दिसतंय ते सगळं नाशिवंत आहे, नश्वर आहे, याची अनुभूती आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल. मी तत्व बाजूला सारा, अहंकार बाजूला सारा, अभिमान बाजूला सारा. ज्या ठिकाणी आपण आहोत त्याच ठिकाणी देवाची प्राप्ती आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. जिथे आपण आहोत तिथेच. आमचा उद्देशच तो आहे. नरदेह निर्माण करण्याचा उद्देश भगवंताचा तो आहे. मनुष्य देह निर्माण करण्याचा उद्देश भगवंताचा तो आहे. विधात्याने सृष्टीची निर्मिती करायचं ठरवलं, बरोबर आहे, पण सृष्टीची निर्मिती करायचा संकल्प जो केला ना, तो संकल्प म्हणजेच मूळ माया. त्या मूळ मायेपासून गुणमाया, गुणमायेपासून पंचभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचभूतांवर वावरण्यासाठी ज्या खाणी निर्माण केल्या, त्या खाणी 4 आहेत: स्वेदज, अंडज, जरज आणि उद्भिज. 84 लक्ष जीवयोनीचा विस्तार या 4 खाणीतून आहे. 84 लक्ष जीवयोनीचा विस्तार. 83,99,999 योनी निर्माण केल्यानंतर त्या विधात्याने बघितलं, एकही आपलं भुजन पूजन करणार नाही, एकही आपलं परमार्थ करणार नाही, मुक्त होण्याचा मार्ग एकही नाही आहे. आणि मुक्त व्हावं म्हणून 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग हा नरदेह आहे. भगवंताचं स्तवन करणार, भगवंताचं परमार्थ करणार, भगवंताचं नामस्मरण करणार, देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करणार. म्हणून या नरदेहाची प्राप्ती आहे. म्हणून हा नरदेह तुम्हाला आम्हाला दिलेला आहे भगवंताने. आमचं उगम तिथून आहे, आमची निर्मिती तिथून आहे. असं म्हणतात, सूर्याची किरणं समुद्रामध्ये पडतात, त्या समुद्राच्या पाण्याची वाफ तयार होते, ती वाफ वर जाते, त्याचे ढग निर्माण होतात, आणि योग्य वेळी ते ढग परत खाली येतात, त्याला पाऊस पडतो म्हणतात. बरं का? पडणारा पाऊस आमच्या घरावर काय, आमच्या जमिनीवर काय, कुठे नदी नाल्यात काय, कुठे ओळीत काय, ओळात काय, अजून कुठे काय, कुठेही तो पाऊस, तो पडणारा जो पाऊस आहे ना, कुठेही जरी पडला ना, कुठल्या डोंगरामध्ये पडला, कुठल्या दरीमध्ये पडला, कोणाच्या घरावर पडला, कुठेही जरी पडला, तरी प्रत्येक पडणाऱ्या पावसाच्या थेंबाला एवढाच फक्त वाटतंय की मी कधीतरी नितोल्यांच्या रूपामध्ये, ओहळीमध्ये, ओहळीच्या रूपामध्ये, ओहळामध्ये, ओहळाच्या रूपातून तिकडे नदीमध्ये, नदीच्या प्रवाहाच्या द्वारे का नाही होईना, पण मला कुठे जाऊन मिळायचं आहे? मला कोणाला जाऊन मिळायचं आहे? जिथे माझी निर्मिती आहे ना, ज्याच्यापासून माझी निर्मिती झालेली आहे, त्या समुद्राला जाऊन मला मिळायचं आहे, त्या सागराला जाऊन मला मिळायचं आहे. का सरिता गंगेशी मिळाली, मिळणी मागे एकच झाली, मग जरी ती वेगळी केली तरी होणार नाही सर्वत्र. नदीच्या उगमापासून
तिच्याकडे फक्त एकच विचार असतोय, किती दर्या खोऱ्या जरी आडव्या आल्या, किती डोंगर जरी आडवे आले, किती जरी मोठमोठी झाडं जरी आडवी आली, तरी सगळ्यांना पार करून सगळ्यांच्या बाजूने रस्ता काढून मला कुठे जायचं आहे, मला सागराला जाऊन मिळायचं आहे. जोपर्यंत ती सागराला मिळत नाही ना, तोपर्यंत तिचा प्रवाह बघा कसा आहे, तोपर्यंत तिची स्थिती बघा कशी आहे त्या नदीची. पण एकदा सागराला जाऊन मिळाली ना की मग मात्र स्थिर होते, वेगळं रूप उरत नाही. बरं का माऊली, एकदा नदी सागराला जाऊन मिळाली ना की तुम्ही ओळखू शकत नाही ही अमुक नदी की तमुक नदी आहे, नाही ओळखू शकत तुम्ही, सागरच होऊन राहते. भगवंत म्हणतात शेवटी जर तुम्हाला मला प्राप्त व्हायचं आहे ना, माझ्याकडे जर यायचं आहे ना, साधा आहे, फक्त मन आणि बुद्धी मला अर्पण करा. देवाला आवडणाऱ्यांची यादी ह्या 12व्या अध्यायामध्ये भगवंताने दिलेली आहे. बरं का? हा, 12व्या अध्यायामध्ये देवाला आवडणाऱ्या भक्तांची यादी दिलेली आहे. त्याच्यामध्ये भगवंत म्हणतात, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मयो अर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समे प्रिय. काय म्हणतात भगवंत, घरात सत्यनारायण घालून 2000 लोकांना जेवायला घालणाराच माणूस मला आवडतोय असं नाही. अरे ज्यांना गरज नाहीये, जे आधीच तृप्त आहे, जे आधीच खाऊन माजले, त्यांना काय घालता रे जेवायला तुम्ही? आणि काय म्हणताय पुण्य करतोय आम्ही? तुमच्या घरून जेवण जाताना जर ते तुमच्या पात्राला जर नाव ठेवत असतील, तुमच्या पदार्थांना जर नाव ठेवत असतील, तुमच्या ऐपतीप्रमाणे परिस्थितीप्रमाणे ठेवलेल्या गुलाबजामला जर नाव ठेवत असतील, तर अशी माणसं आली जेवली ना नाही जेवली काय फरक पडतोय? संतुष्ट असलेल्या 2000 माणसांना तुम्ही जेवायला घातल्यानंतर तुम्हाला पाप होईल की पुण्य होईल ते मला माहिती नाही आहे. पण खऱ्या अर्थाने ज्याला अन्नाची गरज आहे, खऱ्या अर्थाने जो भुकेलेला आहे, अशा 2च माणसांना जरी तुम्ही जेवायला घातलं ना, तरी ते जेवल्यानंतर तृप्त झाल्यानंतर तो तृप्तीचा ढेकर देता देता तुम्हाला आशीर्वाद देऊन जातात, जदा आशीर्वाद देऊन जातात. 100% त्याच्यामध्ये पुण्य आहे. नको त्या ठिकाणी आम्ही खर्च करतोय, नको त्या ठिकाणी आम्ही खर्च करायला मागे येत नाही. लाख 2 लाख रुपये उडवणारी माणसं आहेत बाबा आज समाजामध्ये. हळदींच्या टायमाला नाचता नाचता लाख 2 लाख उडवतात. पण अशा भिकारी विचाराच्या माणसांना जर अशा जागी सांगितलं ना, येतील, करतील मदत. ज्यांचे विचार घाणेरडे आहेत, ज्यांचे विचार दरिद्री आहेत, त्या लोकांकडून काय आपण अपेक्षा करायची? म्हणून तुम्ही कुठे बसताय, बरं का, कसे बसताय, कुठे बसताय, कोणाच्या बरोबर बसताय, याच्यावर तुमची कर्म अवलंबून आहेत, याच्यावर तुमची कर्म अवलंबून आहेत. आपला विषय होता साधू कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं. अरे रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या त्या आंब्याच्या झाडावर पोरं आंबे पाडण्यासाठी दगड मारत होती. पण झालं काय नेमकं, त्याच रस्त्यातून एक साधू येत होते, मुलं दगड मारतायत, साधूच्या कपाळाला दगड लागला, डोक्याला जोरात लागला, जोरात दगड लागला त्या साधूच्या कपाळाला, डोक्याला. मुलांना ज्या वेळेला कळलं त्यावेळेला मुद्दाम म्हणून मारलेला नव्हतं, चुकून लागलेला होता म्हणून मुलं तिथून पळून गेली नाही, उलट अर्थी साधूच्या जवळ गेले, हात जोडले, पाया पडले, दर्शन घेतलं त्या साधूचं. विचारलं, बाबा त्रास होतोय का? बाबा जास्त लागलं का? जास्त लागलं का बाबा? आतापर्यंत साधूच्या डोळ्यामध्ये अश्रू नव्हते, पण ज्या वेळेला ती पोरं विचारायला लागली ना, बाबा जास्त लागलं का, जास्त त्रास होतोय का, आता मात्र त्या मुलांकडे बघून त्या साधूच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्या डोळ्यातले अश्रू पाहून ती मुलं अधिक विचारायला लागली, बाबा त्रास होतोय का, बाबा वेदना होतात का, बाबा रडताय तुम्ही, अधिक वेदना होतात म्हणून रडताय का तुम्ही? त्यावेळेला तो साधू, त्या साधूचं उत्तर आहे, दादा रे मला वेदना होतात म्हणून मी रडत नाही, मला त्रास होतोय म्हणून मी रडत नाही, मला एवढंसं वाटतंय की अरे ज्या झाडाला तुम्ही दगड मारता ते झाड तुम्हाला फळ तरी देतंय रे, मला दगड मारून माझ्याकडे तुम्हाला द्यायला काही नाहीये रे, म्हणून मी रडतोय. साधू
बरं का? जळी स्थळी काष्टी पाषाणी सवाई अभ्यंतरी तो भगवंत भरून उरलेला आहे. ज्या दिवशी आम्हाला कळेल काशीशी आणलेली गंगा गाढवाला पाजली नाथ महाराजांनी, द्वैत बाजूला सारलं होतं, अद्वैताची ओळख घेतली, सत्याची ओळख घेतली, सत्य काय ते बघितलं. म्हणून तर कुत्र्याच्या मागे वाटी घेऊन धावलेत ना तुपाचे नामदेव महाराज. घास लागेल रे तुला, तूप लावून खा बाबा. साधू आणि अशा साधू पुरुषांना काही काळ आधी मृत्यू समजतोय असं कोण म्हणताय? वैशंपायन जन्मजय राजाला म्हणतात. मग ते ओळखायचं कसं? कसं ओळखायचं ते? बरं का? जन्म कुठे व्हावा, कसा व्हावा, कधी व्हावा आम्हाला माहित नाही, आमच्या हातात नाही. मृत्यू कधी कसा कुठे येईल हे आम्हाला माहिती नाहीये. पण आम्हाला जरी माहिती नसेल तरी त्या स्टेपला, त्या स्थितीपर्यंत जे पोहोचतात ना त्यांना काही काळ आधी मृत्यू कळतोय. आणि त्याची ओळख त्या ठिकाणी देत असताना असं म्हटलेलं आहे, एखादा माणूस ज्या वेळेला तो साधू पुरुष पूर्वेच्या दिशेने चाललेला आहे, बरं का, तो साधू पुरुष पूर्वेच्या दिशेने चाललेला आहे. पूर्वेच्या दिशेने जाता जाता सूर्य उगवण्याचा टाइम आहे, सूर्य उगवलेला आहे आणि पूर्वेच्या दिशेने चाललेला आहे. त्या सूर्याचा प्रकाश पडलेला आहे म्हटल्यानंतर त्याची सावली कुठल्या बाजूला पडायला पाहिजे? पश्चिमेला, बरोबर आहे ना? दक्षिणेला पडली असेल तर समजायचं 6 महिन्यावर आलाय. आम्ही आंघोळ करता करता भरपूर पाणी घेतोय, सगळं अंग आमचं ओलं होते पण खांदे ओले होत नाही, समजायचं 3 महिन्यावर आलाय. आम्ही ज्या वेळेला नदीवर जातोय आमचं प्रतिबिंब पाहतोय, सगळं आमचं अंग दिसतंय, सगळं धड दिसतंय पण शिर दिसत नाही, समजायचं 1 महिन्यावर आलाय. आमच्या कानामध्ये ज्या वेळेला मी बोटं घालतोय त्यावेळेला आमचाच नाद आम्हाला ऐकू येतोय, ज्या दिवशी यायचा बंद होईल समजायचा 9 दिवसावर आलाय. सूर्याकडे बघितल्यानंतर ज्या वेळेला आम्ही डोळे चोळतोय त्यावेळेला अशी चक्र दिसत आहेत, ज्या दिवशी दिसायची बंद होतील समजायचा 7 दिवसावर आलाय. आमच्या भुवया ज्या दिवशी दिसायच्या बंद होतील त्या दिवशी समजायचा 5 दिवसावर आलाय. आणि पुढे म्हटलेलं आहे, नासागरीचे आग्रा ना देखता नाही म्हणा तेची दिनी रामकृष्ण हरी. ज्या दिवशी आमच्याच डोळ्यांना आमचा नाकाचा शेंडा दिसणार नाही ना समजाता त्या दिवशी आम्हाला या जगाचा निरोप घ्यायचा आहे. पण ही भूमिका कोणाची आहे? हे कार्य कोणाचं आहे? साधूचं. कोणाचं आहे? साधूचं. बरं का? थोडं जरी पाप घडत असेल ना तुमच्या मनातून, तुमच्या देहातून, तुमच्या अंतःकरणातून, तुमच्या विचारातून थोडं जरी पाप घडत असेल तरी तुम्ही त्याच्या लेवलला बसत नाहीत, त्या पात्रतेला बसत नाहीत. आपण सर्वच, तुम्ही म्हणण्यापेक्षा आपण सर्वच, जरा जरी पाप येत असेल तरी. सर्वांगामध्ये बाण शिरलेले, बाणाच्या वेदना सहन करणारा आणि 1-2 दिवस नाही 6 महिने सर्वांगात असलेल्या बाणाच्या वेदना सहन करणारे भीष्माचार्य विचारताय देवाला, देवा असं मी काय पाप केलं? काय पाप केलं मी? गेली 6 महिने माझ्या अंगामध्ये, शरीरामध्ये बाण आहेत आणि 6 महिने या वेदना मी सहन करतोय. स्वतःच्या मनाला विचारताय, देवाला विचारताय, तसं काय पाप केलं मी? त्या वेदना बघून देव भगवंत त्या ठिकाणी गेले. भीष्माचार्यांना त्याचं दर्शन झालं देवाचं. पण ज्या वेळेला डोळ्यातून भगवंतांना बघितलं ना त्यावेळेला डोळ्यामध्ये अश्रू आले भीष्माचार्यांच्या. देवा, अरे भगवंता, तुम्हाला पाहून हात जोडायची इच्छा आहे रे देवा, हात जोडावा, नमस्कार करावा असं वाटतंय पण करू शकत नाही. का? सर्वांगामध्ये बाण आहेत रे देवा माझ्या, त्या बाणाच्या वेदना असह्य आहेत. देवा, तुम्हाला बघितल्या बरोबर तुमच्या जवळ यावं, तुमच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करावा असं अंतःकरणपूर्वक मला वाटतंय रे देवा, पण नाही करू शकत कारण सर्वांगामध्ये बाण आहे, मला जागेवरून उठता येत नाही देवा. 6 महिने झाले ह्या वेदना मी सहन करतोय. काय पाप केलं मी? काय पाप केलं? भीष्माचार्य विचारतायत. भगवंत म्हणतात, बघ जरा शोध, कुठं काही घडलं होतं का, कुठं काही झालं होतं का? आणि मग त्या ठिकाणी सांगितलं काहीच नाही, फक्त एकदा रस्त्यातून जात होतो
रस्त्यातून जाता जाता एक सरडा आडवा आला, त्या सरड्याला बाणाने बाजूला केला, बाणाने फेकल्यानंतर बाजूला जाऊन कुंपणावर पडला. ते कुंपण काट्याचं होतं. त्या काट्याच्या कुंपणावर त्या सरड्याने फक्त 6 पोल वेदना भोगल्या. किती? 6 पोल. त्या 6 पलाचं 6 महिने भोग भोगायला लागलेले आहेत. 6 महिने. पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख. पाप पुण्य आवश्यक भोगणे लागेल. पाप कर्म जर घडत असतील, घडली असतील, तर त्याप्रमाणे ती क्रिया, त्याप्रमाणे ते फळ प्रत्येकाला येणार आहे भोगायला. आम्ही काय करतोय, कसं जगतोय, कसं वागतोय याच्यावर सगळं अवलंबून आहे. 6 पल समजते ना तुम्हाला? 60 विपल तेव्हा 1 पल, 60 पल तेव्हा 1 घटका, 60 घटका तेव्हा 1 दिवस, अर्थातच 2.5 घटका तेव्हा 1 तास. अशा 60 घटका तेव्हा 1 दिवस, 7 दिवस तेव्हा 1 सप्ताह, 4 सप्ते तेव्हा 1 महिना, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष असा 15-15 दिवसाचा पक्ष तेव्हा 1 महिना, 2 पक्ष तेव्हा असे 2 महिने तेव्हा 1 ऋतू, 2 ऋतू तेव्हा 3 ऋतू तेव्हा 1 आयन, उत्तरायण आणि दक्षिणायन असे 2 आयन त्यावेळेला 1 वर्ष, 12 वर्ष तेव्हा 1 तप, 25 वर्ष तेव्हा रौप्य महोत्सव, 50 वर्ष सुवर्ण महोत्सव, 75 वर्ष अमृत महोत्सव. 100 पार केलेला कोणी आहे का इथे? 100 वर्ष पूर्ण करून पुढे त्यांचं आयुष्य आता चालू आहे असं कोणी आहे? वय वर्ष 100 नाही, मग पुढे जायची गरज नाही आपल्याला. आमचा काळ वेळ आम्ही किती फुकट घालवला ना हे फक्त स्मरणात ठेवा. इकडे भगवंत काय म्हणतात माहितीये का? इकडे माऊली ज्ञानोबा काय म्हणतात माहितीये का? तुम्हाला जर तुमच्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल ना, तुम्हाला जर तुमच्या आयुष्याचा उद्धार करून घ्यायचा असेल ना, नकारे नको त्या भानगडीत पडू. साधा आणि सोपा उपाय दिलाय ना तुम्हाला या कलियुगामध्ये. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारही, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, चारही मुक्ती प्राप्त करून घेण्याचा मार्ग या कलियुगामध्ये साधा आणि सोपा आहे. तो पण स्वतंत्र आहे, कोणावरही आधारित नाहीये. नामस्मरण हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. बाकी गोष्टी करायला तुम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागणार आहे. पूजा अर्चा करायची, मंत्रोच्चार करणारा पाहिजे, आर्थिक मदत पाहिजे, आर्थिक बळ पाहिजे, होम हवन यज्ञ याग करायचं, सगळ्या गोष्टी आल्या सर्वांवर अवलंबून आहे, इतरांवर अवलंबून आहे. सांगा ना, नामस्मरण करण्यासाठी तुमच्या खिशात किती पैसे असावेत? तुकोबा म्हणतात, नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल, 2 अक्षरांचे काम. म्हणून वाल्य कोळीला सांगितलं, तुझा उद्धार होईल, फक्त काय बोल, आता राम राम बोल. म्हणे मला राम बोलता येत नाही, मरा, बोलला तरी चालेल बरं का. ज्या वेळेला आमच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं नामस्मरण करण्याची बुद्धी निर्माण झाली ना, ती वेळ आमच्यासाठी शुभ आहे, मग ती आमुषाकाने असेना. कारण माऊली म्हणतात, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. नामस्मरण करण्यासाठी, देवाचं स्तवन करण्यासाठी, देवाचं कार्य करण्यासाठी, देवाची पूजा करण्यासाठी मुहूर्त बघू नका, पंचांग बघू नका, गरज नाही, आवश्यकता नाही त्या गोष्टीची. ज्या वेळेला तुम्हाला स्मरण होईल ना, ज्या वेळेला अंतःकरणामध्ये उपरती होईल ना देवाचं नामस्मरण करण्याची, त्या वेळेला सुरुवात करा. काय शुभ दिवस बघताय तुम्ही भगवंताचं कार्य करण्यासाठी, देवाचं नामस्मरण करण्यासाठी. किती करावं, कसं करावं, कशी मांडी घालावी, कसं बसावं, टाळीचं बैसोनी करा एक चित्त आवडी, अनंत आळवावा, न लगे सायास जावे वनांतरा सुखे येतो नारायण. किती करावं, किती वेळ करावं, रिकामा अर्ध घडी राहू नको, रिकामा अर्ध घडी राहू नको. म्हणून तर नाथ महाराज म्हणतात, नामे विन मुख सर्पाची ते बीड, जीवा नव्हे काळ सर्प आहे. बरं का. ज्याच्या मुखामध्ये नाम नाही ना, नामे विन मुख सर्पाचे ते बीड, ज्याच्या मुखात नाम नाही त्याला मुख नाही बोलता का, मग त्याला माणसाचं तोंड नाही, त्याला सापाचं बीड म्हणून
त्या ठिकाणी नाथ महाराज म्हणतायत आणि त्याला उपमा दिलेली जिव्हा नव्हे काळ सर्प आहे तो काळ सर्प. किती सोपं आहे. आमच्या जीवनाचा जर आम्हाला उद्धार करून घ्यायचा आहे, आमच्या आयुष्याचा जर आम्हाला उद्धार करून घ्यायचा आहे ना, 8व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरम तम तमे वेंती कोणते सदा तद्भाव भावितः. त्याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात ते मी जीतेनी अवसरे जे आवडोने जीवी उरे ते मरणाचे मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. किती सोपं आहे रे, किती साधं आहे बघा. योग याग विधी येणे नोय सिद्धी. तुमच्याकडे जर उपाधी निर्माण होत असेल, अभिमान अहंकार जर निर्माण होत असेल तर तुम्ही काय म्हणता मी परमार्थ करतोय म्हणून. भ्रम आहे तुमचा, भ्रम आहे. अहंकार बाजूला सरळ नम्रतेने उभा राहा आणि नम्रतेने भगवंताचं स्मरण करा, परमार्थ करा, भगवंताचं स्तवन करा. ज्या ठिकाणी तुम्ही नम्रतेने भगवंताचं स्तवन करताना तिष्ठत भगवंत त्या ठिकाणी उभे असतात. तिष्ठत भगवंत कुठे आहेत, भगवंतांना पाहण्याचं ठिकाण काय आहे. स्वतः भगवंताने गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. नाहम वसामी वैकुंठी नाम योगी हृदय रव मध्वत्त इत्र गायत्री तत्र तिष्ठ तुम्ही नारदा. नाही वैकुंठीचे ठाई नाही योगी यांच्या हृदयी माझे भक्त गाती ठाई ठाई तेथे मी तिष्ठ तू नारदा. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. 16व्या वर्षी जर माऊली ज्ञानेश्वरी लिहितात, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपती जर 16व्या वर्षी तोरणा किल्ल्यावर जर स्वराज्याचं पहिलं तोरण 16व्या वर्षी बांधतायत, तर कमीत कमी 16व्या वर्षी माऊलींनी दिलेली ज्ञानेश्वरी वाचण्याची तरी बुद्धी व्हावी ना आम्हाला. वाचावं तरी असं वाटावं ना आम्हाला. आम्ही सहज म्हणतोय 16वं वर्ष धोक्याचं. अरे ह्याच तारुण्यामध्ये जगद्गुरु तुकोबांनी परमार्थ केला. ह्याच तारुण्यामध्ये माऊली ज्ञानोबांनी सर्वश्रेष्ठ असा ज्ञानेश्वरी ग्रंथ आम्हाला दिला, अमृतानुभवासारखा ग्रंथ दिला, चांगदेव 65 सारखा ग्रंथ दिला. अवघी 9 वर्षाची मुक्ताई, त्रिदेव जननी म्हणतात तिला, 3 देवांना उपदेश करते मुक्ताई. त्रिदेव जननी म्हणतात. खापर मिळत नाही, खापर मिळत नाही, मिळालेलं खापर फोडून टाकलं. लोक द्वेष करतायत, लोक मत्सर करतायत, लोक तिरस्कार करतायत, लोक आपला अवेअर करतायत, लोक आपल्याला समाज आपल्याला स्वीकारत नाही. ताटी लावून घेतली माऊलींनी, आतमध्ये जाऊन बसले, ताटी उघडण्यासाठी उपदेश केला माझ्या माऊलीने, माझ्या मुक्ताईने. योगी पवन मनाचा साही अपराध जनाचा. ज्ञानदेव निवृत्ती, ज्ञानदेव, सोपन आणि मुक्ताबाई 4ही भावंड ज्या वेळेला पंढरपूर क्षेत्री गेली, पंढरपूर क्षेत्री गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घडायच्या आधी, व्हायच्या आधी पहिली भेट झाली नामदेवाची. नामदेवाची भेट झाल्याबरोबर माऊली नाथ महाराज, निवृत्ती महाराज त्यांच्या पायावर डोके ठेवतायत, त्यांचं दर्शन घेत आहेत. अधिकाऱ्याने मोठे आहेत निवृत्ती महाराज, दादा मोठे आहेत, पण तरी सुद्धा नामदेवाच्या पायावर डोकं ठेवून आणि पाया पडतायत. ते पाहून माऊलींनी दर्शन घेतलं, सोपान काकांनी दर्शन घेतलं, पण मुक्ताई मात्र फक्त निहाळत बसल्या होत्या, फक्त निहाळत बसल्या होत्या. निहाळता निहाळता एवढं लक्षात आलं की एखादा जर आपल्याला दर्शन घेत असेल, आपल्याला जर पाया पडत असेल, आपल्याला जर नमस्कार करत असेल ना, तर तेवढंच आपल्याला वागता आलं पाहिजे. त्याचा अधिकार बघू नका, तो किती मोठा आहे, तो किती बारका आहे, मी किती मोठा आहे हे बघू नका. तो जर आपल्या पायाला हात लावायला लागला तर तेवढंच आपल्यालाही वागता आलं पाहिजे, तेवढंच आपल्याला नम्र होता आलं पाहिजे. कमीत कमी नम्रता तरी चेहऱ्यावर दिसली पाहिजे. पण तसं काहीच नाहीये. दादांनी नमस्कार केला, नामदेवांकडे तसं काहीच नाहीये. माऊली नमस्कार करते, नामदेवांकडे तसं काहीच नाहीये. सोपान काका नमस्कार करतायत, काहीच नाहीये. शेवटी मुक्ताई नमस्कार करत नाहीत म्हणून दादा बोलले, अगं मुक्ताई तुला माहिती आहे का मुक्ते, नामदेव महाराजांचा अधिकार किती मोठा आहे माहिती आहे का? ज्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी आपण इथपर्यंत आलोय ना, ज्या पांडुरंग परमात्म्याच्या जवळ असतात, हे पांडुरंग परमात्मा नैवेद्य यांच्या हातून स्वीकारतात. पांडुरंग परमात्म्याची अहोरात्र सेवा करता येते. निस्सीम भक्त आहेत पांडुरंग परमात्म्याचे. भक्ती कशी असावी, भक्त कसा असावा, भक्ती कशी करावी याचा आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे नामदेव महाराज आहेत. तिथे मुक्ताई हसून म्हणतात, जयास अखंड पांडुरंगाचा संग का अहंकार गेला नाही. पहिला ज्ञानदेव, दुसरा नामदेव आणि 1400 वर्ष तपश्चर्या करणारे सांगदेव. काय म्हणतायत मुक्ताई, उलट सुलट माघारा गडिया फिरगोते खासी,
भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी, हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते, भले भले पोहणाऱ्यांना ओळखून पाडीते. आपला विषय आहे तारुण्यामध्ये संतांनी परमार्थ केला. वयाच्या 16व्या वर्षी जर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती जर स्वराज्याचं पहिलं तोरण किल्ल्यावर बांधतायत, आमच्या आयुष्याचा उद्धार व्हावा, आमच्या जीवनाचा उद्धार व्हावा म्हणून जर 16व्या वर्षी माऊली आम्हाला